नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण छान अशी दुधी भोपळ्याची कढी बनवूया. तर बघा, भोपळा मी छान शिलून आणि कट करून घेतलेला आहे. तो खूप मोठा होता म्हणून मी अर्धाच कट करून घेतलेला आहे. आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. तो ठेचून घ्यायचा लसूण. पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये लसूण छान परतवून घ्यायचा. लसूण परतवून झाल्यानंतर त्यावर आपण कट केलेला दुधी भोपळा शिजायला टाकून द्यायचा. अशी दुधी भोपळ्याची कढी छान लागते. भाकरीबरोबर किंवा भातावर घेऊन खाल्ली तरी खूप भारी. अशा प्रकारे तेलामध्ये दुधी भोपळा टाकून दिला. त्यावर थोडंसं हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून शिजायला ठेवून द्यायचं. वरतून झाकणावर पण थोडंसं पाणी ठेवून द्यायचं. छान असं हळद मीठ मिक्स करून थोडंसं पाणी घालून शिजायला ठेवून द्यायचं. लवकर शिजतो, अगदी काही वेळ नाही लागत दुधी भोपळा शिजायला. थोडंसं पाणी घालून वरतून शिजायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण कढीसाठी मसाला बघूया. तर मी इथं 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. फिक्क्या आहेत त्या, जास्त तिखट नाही. कढीसाठी बघा, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण, कोथिंबीर आणि जिरं हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. आपण असे कट करून तुकडे करून सुद्धा कढी करू शकतो, पण अशी वाटून केल्यावर कढी छान लागते. बघा, तोपर्यंत आपला दुधी भोपळा पण शिजून तयार आहे आणि मसालासुद्धा वाटून तयार आहे. तर माझ्याकडे बघा, हे 2 दिवसाचं दही होतं, थोडं आंबट होतं. तर मी चमच्यानेच इथे हे असं फेटून घेणार आहे. नंतर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्या गुठळ्या होणार नाही कढीच्या. बघा, छान असं एकजीव करून घेतलं. नंतर त्यामध्ये जो आपण वाटलेला मसाला होता तो सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेतला. आणि आपलं दही किंवा ताक किती आंबट आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, किंवा हवं तसं थोडं थोडं पाणी घालत राहायचं. बेसन